नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पीक विम्यासंदर्भातील एका महत्त्वाच्या असं अपडेटमध्ये. तर सारा लोकांचा प्रश्न आहे की पीक विमा मिळणारच नाही. 2024 पण संपलेला आहे, परंतु 2024मध्ये 28 जानेवारीला जो काही GR निर्गमित केलेला आहे, तर त्या GRच्या माध्यमातून जे काही नुकसान भरपाई झालेली आहे, तर अशा 10 जिल्ह्यांना आता वाढीव दराने पीक विमा मिळणार आहे. तर ते कोणते 10 जिल्हे आहे आणि वाढीव दराने किती टक्क्यांना तो जो काही पीक विमा आहे तो मिळणार आहे, तर त्यामध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे, हेक्टरी किती मिळणार आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम कधी वितरित केली जाणार आहे, याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर असेच पीक विम्यासंदर्भात नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील जून ते ऑक्टोबर 2024मध्ये जे काही कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नागरिकांना म्हणजेच शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यासाठी 28 जानेवारी 2024 रोजी एक महत्त्वपूर्ण असा GR निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मदतीचं वितरण केलं जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही 2 हेक्टर पासून ते 3 हेक्टर पर्यंत केली गेलेली आहे. तर यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत ही आता 3 हेक्टर पर्यंत मिळणार आहे. तर याच पार्श्वभूमीवरती आता आपण जर बघितलं तर पात्र झालेल्या शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यासाठी 10 जिल्हे हे पात्र करण्यात आलेले आहे. तर त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक, नागपूर, अमरावती. तर या अमरावती विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या जो काही GR आहे तो GR हा एक निर्गमित करण्यात आलेला आहे आणि आज ह्याच GRच्या मदतीने वितरण करण्यासाठी मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या जे काही हेक्टरी शेतकऱ्यांना मदतीचं वितरण करण्यात येणार आहे, तर 61,71,91,000 रुपयांचं जे काही वितरण आहे त्या वितरणासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि यासाठी पात्र झालेले जिल्हे आहे त्यामध्ये नाशिक विभागातील बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जे काही शेतकरी आहे त्या 22 शेतकऱ्यांना 1,00,000 रुपयाची वितरण हे केलं जाणार आहे. त्यानंतर धुळे जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 937 शेतकऱ्यांसाठी 1,04,82,000 रुपये इतक्या निधीचंही वितरण केलं जाणार आहे. त्याचबरोबर जळगाव असेल तर जळगावमध्ये सुद्धा जे काही पात्र झालेले शेतकरी आहे ते 7,799 शेतकरी आहे. तर या शेतकऱ्यांना सुद्धा 8,51,81,000 रुपयाची जी काही मदत आहे त्या मदतीचं वितरण केलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील 92 शेतकरी 2,92 शेतकरी जे आहे त्यांना 2,60,000 रुपये दिले जाणार आहे. आणि याच एकंदरीत नाशिक विभागातील 8,880 जे काही शेतकऱ्यांसाठी 900,60,23,000 रुपयांची जी काही मदत आहे ती वितरित केली जाणार आहे. त्यानंतर नागपूर विभागातील जे काही जिल्हे आहेत तर त्यामध्ये 5,829 शेतकऱ्यांसाठी 4,72,71,000 रुपये जी काय आहे ते मदत केली जाणार आहे. त्याचबरोबर 4,69,000 रुपये असे एकूण 4,77,40,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ही नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केली जाणार आहे. त्याचनंतर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पात्र झालेल्या 10,883 शेतकऱ्यांसाठी 8,37,44,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती राज्य सरकारच्या माध्यमातून ही दिली जाणार आहे. तर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील 2,046 शेतकऱ्यांसाठी 51,83,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे. तर एकंदरीतपणे आपण जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर, चंद्रपूर व गोंदिया या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13,66,60,000 रुपये इतका निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जी काही नुकसान भरपाई आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. तर यामध्ये सुद्धा 8,618 शेतकरी जे आहे ते पात्र करण्यात आलेले आहे. आणि त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यामधील 29,147 जे काही शेतकरी आहे ते 24,18,27,000 शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाणार आहे. त्याचबरोबर यवतमाळ जिल्हा असेल तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 60 लाख शेतकऱ्यांसाठी 3,65,000 रुपयांची जी काही नुकसान भरपाई आहे ही राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित केली गेलेली आहे. आणि एकंदरीतपणे अमरावती विभागातील सुद्धा
29,207 शेतकऱ्यांना 24,21,92,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही मंजूर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ते वितरण देखील खात्यात लवकरच केलं जाणार आहे. अमरावती विभागातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये पात्र झालेले 7,661 जे काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 13,83,00,000 रुपये, तर शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 29,61,000 रुपये असे एकूण 14,43,09,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही बुलढाणा जिल्ह्यातील 7,793 शेतकऱ्यांसाठी दिली जाणार आहे. तर या तीनही जिल्ह्यांमध्ये अमरावती विभागातील 37,000 शेतकऱ्यांना 38,45,01,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ही दिली जाणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून पात्र झालेल्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये 64,579 शेतकऱ्यांसाठी ही 61,71,91,000 रुपयाची जी काही नुकसान भरपाई आहे ती दिली जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, नुकसान भरपाईचे वितरण केल्यानंतर जिल्ह्यामध्ये संकेतस्थळावरती जाऊन पात्र लाभार्थ्यांची यादी नुकसान भरपाईसह प्रसिद्ध करण्यात देखील येणार आहे. तर अशा प्रकारचे निर्देश देखील शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. तर हे होते 10 जिल्ह्यातील वाढीव दराने पीक विमा संदर्भातील हे महत्त्वाचं असं अपडेट. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तुम्ही सर्वांना धन्यवाद.